नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या शेती आणि विज्ञान या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये एक सोयाबीनची व्हेरायटी दाखवली होती। तर ती सोयाबीनची व्हेरायटी होती एशियनची कृषी गोल्ड ही व्हेरायटी होती। तर आज आपण कृषी गोल्डच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तर प्लॉट पाहू शकता आपण, खूप मोठा प्लॉट आहे आणि हे जे सोयाबीन आहे हे पूर्ण एशियनचे कृषी गोल्ड सोयाबीन आहे। आणि आज या सोयाबीनला जवळजवळ 80 दिवस पूर्ण झालेले आहे। जूनमधली पेरणी आहे 15 ते 16 जून। तर मित्रांनो, आज या सोयाबीनची फ्लावरिंग पूर्णपणे संपलेली आहे आणि आता सोयाबीनची पाहणी केली असता सोयाबीनमध्ये थोडं अळीचं प्रमाण आहे, पण शेंगा ज्या आहे त्या खालपासून वरपर्यंत कुठं पण आपण पाहिलं असल्यास सगळीकडेच भरपूर शेंगा आहेत आणि अशा शेंगा पाहायला मिळून राहिल्या आहे। बऱ्यापैकी भरलेला आहे सोयाबीन आणि आता या शेंगा बस 10 दिवसापर्यंत अगदी पूर्णपणे परिपक्व होऊन जातील। तर हे आपण पाहू शकतो, अशा प्रकारे अगदी वरती शेंड्यापर्यंत झाडाला शेंगा आहेत आणि खालपासून शेंगाची सुरुवात झालेली आहे। प्रत्येक झाडालाच चांगल्या शेंगा आहेत। या व्हिडिओच्या मागचा उद्देश हा कोणत्या एका खास कंपनीची जाहिरात करणे हा नसून आपण सर्वच प्रकारचे सोयाबीन आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत आणि सर्वच प्रकारचे कापासीचे सुद्धा बियाणे दाखवणार आहोत, त्यामुळे कोणी गैरसमज करू नये। शेंगासुद्धा बऱ्यापैकी टपोऱ्या शेंगा आहेत आणि आता ह्या 10 दिवसानंतर येणाऱ्या समोरच्या 10 दिवसात या शेंगा बऱ्यापैकी भरून जातील। आता सोयाबीनच्या वयोमर्यादेनुसार काही 1-2 पानं पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे। ती खालचे बुडातले पानं पावसामुळे पिवळे पडलेले आहे। तर आपण पाहू शकता, अशा प्रकारे भरपूर शेंगा आहेत। कुठलेही झाड पाहिले आपण तरी एकदम छानपैकी शेंगाचा भरपूर लाग आलेला आहे। याला पूर्ण शेतामध्ये सारखी परिस्थिती आहे। आपण मधात कुठेही पाहणी केली असता भरपूर शेंगांची संख्या आहे आणि आता शेंगा भरायला सुरुवात झालेली आहे। सोयाबीनची पाहणी केली असता अशा प्रकारे शेंगा पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ शेंगा आणि बुडापासून तर वरतीपर्यंत भरपूर शेंगा आहेत या वाणाला। तर अशा प्रकारे हे कृषी गोल्डचे सोयाबीन आहे मित्रांनो। जर याची पिकी जर चांगली झाली तर त्याच्याबद्दलसुद्धा आपण हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ काढू आणि पुढच्या वर्षी जसं आपण सुरुवातीला माहितीत सांगितलं होतं की हे सोयाबीन पिकीसाठी आणि येलो मोजॅकसाठी थोडं प्रतिकारक आणि व्यवस्थित आहे, तर त्याचप्रकारे आतासुद्धा हे सोयाबीन तशाच अवस्थेत आहे। याला येलो मोजॅक किंवा कोणताही अटॅक व प्रादुर्भाव झालेला नाही। सध्या थोडं पाण्याअभावी एक फवारणी कमी झाली, त्यामुळे थोडा अळीचा अटॅक दिसत आहे, म्हणजेच पाने थोडेसे कातरलेले दिसत आहे। आपण पाहू शकता थोडे थोडे पाने जे आहे ती कातरलेली आहेत, पण सोयाबीनची जी भराई आहे ती खूप चांगली चालू आहे। आता बुडामधले पानं पावसामुळे थोडे पिवळे पडले आहेत, पण ते येलो मोजॅक नाही आहे। तर अशा प्रकारे हे कृषी गोल्डचं सोयाबीन होतं मित्रांनो। जर व्हिडिओमधील माहिती आवडली तर असंच आपण नवीन पिकांची माहिती आपल्याला सांगत राहू आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद।